हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराजांच्या चरणी प्रणाम करून शिवसेनेचा नम्र शिपाई आजच्या यवतमाळ जिल्ह्याच्या शिवसंकल्प अभियानाच्या निमित्तानं माझं शेवटचं भाषण बोलण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, ज्यांनी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला, ते आमचे मित्र नामदार संजयरावजी राठोड साहेब, आमचे सचिव भाऊ चौधरी, पाकचौरे ताई, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या माझ्या सगळ्या बहादर शिवसैनिक बांधवांनो, पत्रकार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, जे खाली बसणार नाही त्यांना तिकीट भेटणार नाही, एवढं लक्षामध्ये ठेवा। आजचा हा शिवसंकल्पाचा अभियान मेळावा, बोंडेकर साहेब म्हणत होते की आता तुम्ही काही बोलू नका, आता सगळं झालेलं आहे। तुमचं म्हणणं खरंच आहे आमदार साहेब, पण मी असा विचार केला की जर मी बोललो नाही तर संजू भाऊ माझ्यावर नाराज होतील, कारण की त्याच्यासारखा हुशार मंत्री मी महाराष्ट्रात कुठेच पाहिला नाही। असं म्हणतात की बवणी जिकडे चांगली होते ना त्याचा माल विकला जाते। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बवणीचा सुंदर असा कार्यक्रम शिवसंकल्प घेण्याचा मान जर कोणी केला असेल तर तो आमच्या भावाने संजू भाऊने केला, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो। सगळेजण बोलले, आमची वाघचौरेताई खतरनाक बोलली, शिंदे साहेब एकदम जोरदार बोलले। मला वाटत नव्हतं शिंदे साहेब एवढं आज बोलतील, कारण की ते इकडे हवामानामध्ये अटकले, पण त्यांनी समोरच्याच हवामान खराब करून टाकला आज बोलून। इकडे प्रतापराव जाधव साहेबांनी मार्गदर्शन केलं, संजू भाऊंनी मार्गदर्शन केलं, भाऊ चौधरी सकाळी बोलले। माझं असं झालं की आता मी शेवटी बोलायचं काय, एक कीर्तनकाराने म्हणले कीर्तनाला सुरुवात केली, महाराज कीर्तनामध्ये तल्लीन झाले, इतके तल्लीन झाले की त्यांचे डोळे मिटले। थोड्या वेळाने महाराजांनी ज्यावेळी डोळे उघडले तर सगळे श्रोते चालले गेले होते, एकटा भक्त बसला होता। तेव्हा महाराज म्हणले, का रे भक्ता सगळे चालले गेले, तू एकटा कसा बसलास? म्हणले, महाराज मी बसलो नसतो, पण ज्या घोंगडीवर तुम्ही कीर्तन करताय ती घोंगडी माझी आहे। तसं गुलाबराव पाटलाचं होता कामा नये। ही शिवसेना मी सांगायला उभा नाहीये, यवतमाळला शिवसेना सांगावी अशी गरज नाहीये। विदर्भामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला जर कुठला असेल तर तो यवतमाळ जिल्हा आहे, हे मी गर्वाने सांगू शकतो। या 4 शब्दांची जादू या जिल्ह्यात चाललेली आहे। शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना। आजचा जो माल बसलाय तो माझा माल आहे। ही प्युअर शिवसेना आहे, भाजीचं तरण आहे। पहिले आम्ही पण निवडणुका लढलो, पण वाहनं नसायचे। पहिले आमदारकी तुम्ही लढले, प्रतापरावजी लढले, मी लढलो, 1 लाखात आमदार झालो। आता 1 लाखात काय होते काय? काय होतं? आता तो जमाना बदललाय। काही कार्यकर्ते आता शिवसेनेच्या माध्यमातून स्वतः शिवसेना वाढू देत नाही, असे काही कार्यकर्ते आहे। तर संजय भाऊंना माझी विनंती आहे, जिल्हा प्रमुखांना विनंती, जरा ब्लड ग्रुप टेस्ट करा आपल्यामध्ये। जसं सकाळी ते आपले बोलले ऍपच्या बाबतीमध्ये की म्हणले मी असा माणूस आहे, मी मला असं केलंय। तर काही जे लोक आहे ना ते सूर्यफुलासारखे आहे, सूर्य जसा फिरतो तसं ते फूल फिरतं। उनसे बच के रहना भैया। आपण 5-5 वेळेस आमदार झालो, पण कोणाच्या भरोश्यावर झालो? तुमच्या भरोश्यावर झालो आम्ही। पण कार्यकर्ताही असा आहे की आता तो फटफटीवर एकटा आहे, तो दुसऱ्याला येऊ देत नाही, आणि तो दुसरा आला बसून तर याची हवा कमी होते ना। तिकीट देताना सुद्धा एकालाच तिकीट दिलं जाईल,
2-3 इच्छुक असणार, पण प्रत्येकाला कळतं मी निवडून येईल का नाही. पण काही काही लोक म्हणतो पेपरात नाव आलं पाहिजे, मी रेसमध्ये असं दिसलं पाहिजे, माझ्या बायकोला आनंद झाला पाहिजे, म्हणून मी रेसमध्ये असला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे, जिल्हा परिषद सदस्य असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, आपला माणूस जरी निवडून आला, काळा असला, नकटा असला, शेंबडा असला, आपला तो आपला असतो, दुसरा तो दुसरा असतो. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ही आता आमची निवडणूक नाही, ही गटर वॉटर मीटरची निवडणूक आहे, ही रोजगार हमीची निवडणूक आहे, ही ग्रामपंचायतच्या 25-15ची निवडणूक आहे, ही 30-54ची निवडणूक आहे, ही 50-54ची निवडणूक आहे. हे कसं समजतं तुम्हाला? 30-54, 50-54, 25-15 बरोबर समजतं. संजय भाऊ चांगलं ट्रेन केलेलं दिसतंय. ते पण करा, पण बाजूवाल्याचाही विचार करा की आपल्या बाजूला बसलेला कार्यकर्ता कधीच ग्रामपंचायतचा मेंबर झाला नाही, पण 35 वर्षापासून एकच झेंडा, एकच विचार आणि एकच नेता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांनी पूर्ण शिवसेनेची सेवा केली. आता वेळ कठीण आहे, एका पदावर राहणं फार मुश्किल झालंय. पहिल्या वेळेस माणूस निवडून येतो कोरी पाटी म्हणून, समोरच्याने काम केलेलं नसतं, समोरच्याचा संपर्क नसतो, वागणं बरोबर नसतं, म्हणून माणूस पहिल्या वेळेस निवडून येतो. पण 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, हे साधं काम नाही है निवडून देणं. नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. त्यामुळे चांगलं वागा, जे होत नाही ते पण हो म्हणा. माझ्याकडे मी 99ला आमदार झालो, एक पैलवान होता, एक पैलवान घुटणेवाला असतो पैलवान, तो आला. त्यावेळेस बीपीएल चे मोबाईल होते मोठे, त्याची रेंज खेड्यात काही बऱ्यापैकी आहे ना, इनकमिंगला बी पैसा आणि आउटगोईंगला बी पैसा. त्याची कोर्टात तारीख होती, तो म्हणले भाऊ आज कोर्टात तारीख आहे, निकाल आपल्या बाजूला लागला पाहिजे. त्याला वाटलं आमदारचं जज ऐकतो, माझ्यावरच 35 केसेस. पण मी त्याला म्हणलं आता मी जर याला नाराज केलं तर हा घुटणेवाला आहे, हा पैलवान आहे, कधी फुटून जाईल. त्याला म्हणलं काळजी करू नको, लगा रे मोबाईल. आता मला माहित होतं इथे रेंज नाही. हॅलो जज साहेब, गुलाबराव पाटील बोलतोय, आमदार बोलतोय, आपला पैलवान येतोय, निर्दोष करून टाका. 3 वाजता निकाल लागला, पैलवान निर्दोष झाला. सकाळी पैलवान पेढे घेऊन आला, भाऊ काय आपला निकाल लागला. मग आमदाराचं ऐकणार नाही, काय झालं मग काय. मी विचार केला होता, जर म्हणलं हा निकाल उलटा लागला तर काय सांगशील गुलाब तू. तर मी ठरवलं होतं ताई, निकाल जर चुकीचा लागला तर वकील कच्चा पडला. म्हणून कार्यकर्त्याला चांगलं बोला, नाही काम होत तर कमीत कमी थंड पाणी पाजा. तो आपल्या घरी उधारी घ्यायला आला असं तोंड करू नका. काही काही लोकांकडे 3-3, 4-4 मोबाईल असतात, कशा करता ठेवता रे मोबाईल. हे पोलीसवाले आपल्याला केवढे त्रास द्यायचे, तेव्हा कुठे मोबाईल होता काय, फोन पण नाही लागायचा. आता मोबाईल एक ठीक आहे, पण विनाकारण एवढं बिजी दाखवता काही लोक, ती मी किती बिजी आहे. पोलिसांनी आपल्या मागच्या काळात, इंग्रजांच्या काळामध्ये जेवढा त्रास स्वातंत्र्य मिळवताना झाला नाही, तेवढा शिवसेना वाढवताना आम्हाला त्रास झालाय. 302, 307 प्लेन चॅप्टर 151, कोणत्या कोणत्या कलमा सांगू. ज्याच्यावर साली केस नाही तो साला शिवसैनिकच होऊ शकत नाही. आता तसं राहिलंय का. तेव्हा तर एक बी आमदार नव्हता, इल्लू एकही खासदार नव्हता, तेव्हा आम्ही शिवसेना वाढवली. आता फटफटी बी पकडली ना. संजीव भाऊ बोलताय टेबल सीट आहे, लायसन नाही, सोडून दे. वा तुमची हवा. जे पोलीस आपल्याला पकडायचे ते मी नेहमी सांगतो, जे पोलीस गुलाबरावला पकडायचे, आज काय हवा आहे. पुढे गाडी माग गाडी मध्ये बसला गुलाबराव गडी, साधी हवा आहे काय. आणि आपले एकनाथराव शिंदे बघा, साधा माणूस आहे, मुख्यमंत्री झाला तरी तेच कपडे,
मुख्यमंत्री नव्हता तरी तेच कपडे, मुख्यमंत्री होते तरी तेच बूट, मुख्यमंत्री नव्हते तरी तेच बूट, तोच गंध, तोच विचार आणि तोच काम करण्याचा धडाका. अशा नेत्याच्या सानिध्यामध्ये राहून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. मी संजीव भाऊचे खूप आभार मानतो. तसं म्हणायला गेलं तर बुलढाणा जिल्हा आणि हे दोन जिल्हे इथे शिवसेनेचं पीक बऱ्यापैकी या लोकांनी राखून ठेवलेलं आहे, त्याचं हे प्रतीक आहे. मी धारव्यामध्ये एक वेळेस आलो होतो जेव्हा सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचा तुम्ही सत्कार ठेवला होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत त्या बसलेल्या, त्यावेळेस मी आलो होतो. आताही तुम्हाला मी शुभ शकून देतो. गुलाबराव आलेला आहे खानदेशामधून. तुमची कपाशी आमची कपाशी, तुमची सोयाबीन आमची सोयाबीन, तुमची केळी आमची केळी, तुमचं आमचं सगळं सेम आहे. आणि आज ज्याप्रमाणे जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे, जिथं 3 टर्म पासला शिवसेनेचे 5 आमदार कायम निवडून येतात. तुमच्या आशीर्वादाने माझ्यासारखा कार्यकर्ता, जसं आमच्या वाघचौरे ताईने सांगितलं की मी दिव्याखाली अभ्यास करायची, मी अशा पद्धतीने शिक्षण घेतलं. ताई मी टपरी चालवायचो चुना लगा के. बाळासाहेब असं मशीन आहे की ज्या मशीननं टपरीवाल्याला आमदार केलं, मंत्री केलं, टोपली विणणाऱ्या चंद्रकांत खैरेला खासदार केलं, पुंगाऱ्या वाजणाऱ्या विजयराज शिंदे आमदार केलं. हे रसायनच असं आहे. या बाळासाहेबांनी आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसांना मोठं केलं. तर आमची जबाबदारी, जसं गुलाबराव पाटील एक काळामध्ये तुमच्यासारखा जमिनीवर बसत होता, आज जसा मी व्यासपीठावर आलाय तसे अनेक गुलाबराव पाटील खाली बसले, त्यांना वरती आणण्याचं काम हे आमच्यासारख्या लोकांनी केलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की आज शिंदे साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते समोर असल्यावर सुद्धा एवढा वेळ ते बोलले नसते, एवढं तुमच्याशी ते बोलले. असा आमचा संवेदनशील नेता आहे. पाऊस पडतोय तिकडे हेलिकॉप्टर उडल्याने खाली उतरले, जाऊन कुठेतरी रेस्ट हाऊस मध्ये बसले आणि आपल्याशी बोलताय. म्हणून मी आपल्याला सांगणार आहे, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला तर उठणार आहे, 50-100 किलोमीटर जायचं, आम्हाला तर 500 किलोमीटर जायचं आहे. आम्ही तुम्हाला भेटायला आलो, गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि गजानन महाराजांना सांगितलं की देवा आम्ही जातोय, आमच्या संजू भाऊच्या जिल्ह्याला शिवसेनेकरता यश येऊ दे. हीच आम्ही आज सकाळ घालून आपल्याकडे या ठिकाणी आलोय. आणि मला खात्री आहे की संजू भाऊचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये जे काम करताय, सगळे माझे आमदार महोदय असतील, त्यांचं सगळ्यांचं सहकार्य त्यांना आहे. माजी मंत्री गुप्ताजी आहे, संजय रायमुरकर यांनी हे आता थोड्या मतांनी बुलढाण्यामधून पडले, पण प्रतापरावजी जाधव साहेब असतील किंवा आपले आमदार तिकडचे असतील, त्यांचं सुद्धा बुलढाण्याकडे ज्याप्रमाणे लक्ष आहे त्याचप्रमाणे संजू भाऊ पालकमंत्री म्हणून त्यांचं या ठिकाणी लक्ष आहे. जो जो आदेश वरच्या लेवलवरून आपल्याला येईल, महायुतीचा युतीचा कसलाही आदेश येईल, त्या पद्धतीने आपण काम करायचं आहे. आपल्याला काय सेनापतीने सांगायचं, फायर मीन्स फायर, कित्ता भी मर जाओ कित्ता भी बचाओ. आपलं कामच ते आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आज ही एवढी गर्दी पाहिल्यानंतर मलाही मनाला आनंद आहे की इथं फक्त विभाग प्रमुख, शहर प्रमुख आणि गट प्रमुख आहे. गट प्रमुख बी नाही, तितके जर असते तर कार्यक्रम समाप्त झाला असता, बसायला जागा इथं मिळाली नसती. ज्याचं संघटन मजबूत त्याला कोई माईचा लाल हारू शकत नाही, हे तुम्ही आज सिद्ध केलेलं आहे. म्हणून आज मी आपल्याकडे आलोय, शेवटचं भाषण करतो. खरं म्हणायला गेलं तर शिंदे साहेबांनी बोलल्यानंतर आमचं उचित नव्हतं बोलणं, पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी 2 शब्द बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, ही निवडणूक जिंकण्याची शक्ती देव. जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्वांना विनंती करतो, आपल्याला संकल्प दिलेला आहे, शिवसंकल्प.